अकोला शहरातील रामदास पेठ परिसरात असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। तर ही आग लागल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला होता। त्यावेळी अनेक रुग्ण उपचार घेत होते, मात्र प्रशासन आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। तर या आगीच्या घटनेमुळे हॉस्पिटलसमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। तर आतापर्यंत तब्बल 18 रुग्णांना सुखरूप बाहेर काढून अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे। तर या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली असून एसीमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। च्या दरम्यान एसी पाशी शॉर्ट सर्किट झालं, तिथे काहीतरी आग लागली आणि ज्या ठिकाणी आग लागली ते युनिट जे आहे, ती खोली जी आहे त्या खोलीमध्ये एकच पेशंट होता, पण तो धूर एवढा झाला की त्याच्याने पॅनिक झाला एकदम। जसं की खूप आग लागली नाही अशी मोठी, पण आम्ही सगळ्या पेशंटला सगळे शिफ्ट करून टाकले दुसऱ्या हॉस्पिटलला। टोटल 18 पेशंट होते, सगळ्यांना रवाना केलं, कोणाची जीवितहानी झाली नाही। भगवंताची कृपा की काही अपघात झाला नाही आणि सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे जीवाच्या हानीचा अपघात म्हणजे तेवढं सांगायचं, बाकी सगळं ठीक आहे। किती आहे तो इंजर्ड आहे? साधारण 1:15 वाजेच्या दरम्यान जे आपलं सिटी हॉस्पिटल आहे याला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली। रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ धाव घेतली। त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क करून त्यांचे वाहन तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आले। तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं असं दिसतंय। मी स्वतः स्पॉट व्हिजिट केला होता। तिथे एसी जी आहे तर एसीच्या काही वायरिंग मध्ये स्पार्कल होऊन त्याचं रूपांतर थोडंसं आगीमध्ये झालं आणि त्याचा धूर झाला। तर त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये धूर झाल्यामुळे थोडं सफोकेशनचं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु पण संपूर्ण जे 18 पेशंट आतमध्ये होते, संपूर्ण 18 पेशंट सुखरूप आहेत। त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे आगीचं मेन कारण आहे तर MSCB डिपार्टमेंटशी संबंधित असून त्याबाबतचा त्यांच्याकडून आम्ही अहवाल तपासादरम्यान हस्तगत करू। आता या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये पॅनिक होण्यासारखी कुठली सिच्युएशन नाही सध्या। नाही, याच्यात जखमी असल्याबाबतची कुठली आता माहिती नाही। संपूर्ण रुग्ण जे 18 रुग्ण होते आणि ते संपूर्ण व्यवस्थित त्यांना सुखरूप शिफ्ट करण्यात आलेलं आहे, त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सर, एवढा क्रिटिकल हॉस्पिटल आहे, पण या ठिकाणी त्यांना आपत्कालीन कुठले दरवाजे दिलेले आहेत? एकच दरवाजा, त्यामुळे खूप धावपळ या ठिकाणी उडाली। हा संबंधित विभागाचा विषय असून त्याबाबत तपासामध्ये आपण या संपूर्ण गोष्टी घेऊ। धन्यवाद।